नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत, जे की सर्वांनाच आवडतो. लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि लहान मुलांच्या डब्यालासुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेथीची भाजी घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. त्याच्या दांड्या घ्यायच्या नाहीत, फक्त पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कोवळ्या जर त्याच्या दांड्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. आता ही मेथी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर बारीक असं कट करून घ्यायचे. खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे. लहान मुलं तर खातातच, पण आजारी माणसांनासुद्धा खूप हेल्दी असा पदार्थ आहे. आजारी माणसांच्या तोंडाला चव नसते आणि काहीही खाल्लं तरी त्याची चव त्यांना येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आजारी माणसांसाठी सुद्धा आपण हा नाश्ता बनवून देऊ शकतो. त्यांच्यासुद्धा तोंडाची चव वाढणार आहे. बारीक आपलं चिरून झालेलं आहे कोली. तर आता एक वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. याची बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे. यामध्ये लसूण नाही घातला तरीही चालतो, पण आजारी माणसांना जर बनवायचं असेल तर लसूण यामध्ये अवश्य घाला. त्यामुळे याची टेस्ट छान लागते आणि आजारी माणसांच्या तोंडाला चवसुद्धा छान येते आणि त्यांना इतरही जेवण छान लागतं. त्यासाठी आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे. आता हे छान बारीक आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, एक मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ इथं 2 कप मी घेतलेलं आहे. भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला पीठ मळायलासुद्धा सोपं जातं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ. आता 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे. बेसनचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मग आपण जे पीठ मळतो ते थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते थोडंसं, म्हणून आपल्याला बेसन कमीच घालायचं आहे. आता इथं मी 1 जोडी मेथीची नीट केलेली होती, पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी 2 कप इथं मी चिरलेली मेथी घेतली आहे. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं ते वाटण घातले. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये हळद घालायची. पाव चमचा हळद मी घातलेली आहे आणि इथं जे घातलेलं आहे हे काश्मीरी लाल मिरची आहे. ही तिखट नसते, फक्त याच्याने कलर येतो, म्हणून इथं 1 चमचा घातलेली आहे. पाव चमचा इथं मी ओवा बारीक असा चोळून घातलेला आहे, हातावरती चोळून घातलेला आहे आणि धणे आणि जिरे पूड 1 चमचा घातलेली आहे. जिरेसुद्धा मी हातावरती थोडंसं चोळून असे अख्खेच जिरे यामध्ये घातलेले आहेत, थोडंसं टेस्ट येण्यासाठी. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही तीळसुद्धा घालू शकता किंवा मग दही असेल तर 2 चमचे घालू शकता. पण आता सध्या आमच्या घरी आजारी माणसं आहेत, त्यामुळे मी दही तर काही घातलेलं नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी हा नाश्ता बनवणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला न पाणी घालताच मळून घ्यायचं आहे, कारण मेथीमध्येही पाण्याचं प्रमाण असतं, कोथिंबीरमध्येही असतं. त्यासाठी इथं पाणी आपल्याला थोडंसं मोजूनच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे. आता पाणी आपल्याला थोडंसं कोमट घ्यायचं आहे, म्हणजे गरम पाणी करायचं आहे आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं त्याला, म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर पिठामध्ये घालून आपल्याला मळायचं आहे. त्याच्याने पीठ जे आहे हे छान मऊ होतं आणि आपण जे पराठे बनवणार आहोत ते सुद्धा अगदी मऊसर होतात. एकदम पाणी न घालता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आता इथं छान पीठ मळून झालेलं आहे, तर याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं आणि त्याचे पराठे छान मऊ खुसखुशीत होतात. आता 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि याचे आता पराठे बनवायचे आहेत. अगदी छोटे छोटे आपल्याला पराठे बनवायचे आहेत, खूप जास्त मोठे बनवायचे नाहीत. तर हे पीठ आपल्याला आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे गोळे बनवायचे आहेत. एकदम आपल्याला गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे करायला वेळ लागत नाही, अगदी पटपट होतात. तर लहान मोठे जसे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत अगदी त्याच पद्धतीनं इथं आपल्याला गोळे बनवून ठेवायचे आहेत.
सर्व साहित्य प्रमाणानुसार घेतल्यानंतर कोणताही पदार्थ बिघडत नाही, अगदी व्यवस्थित होतो. अशा पद्धतीनं मी गोळे बनवून ठेवणार आहे. तर एवढ्या पिठामध्ये 19 ते 20 आपले पराठे होणार आहेत. एक लाटी घ्यायची आणि पिठामध्ये बुडवून आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवायची आणि छान आपल्याला गोल आकार देत त्याला लाटून घ्यायचे. भाजी दररोज तेच मेथीची भाजी खायचं म्हटलं तरी कंटाळा येतो आणि लहान मुलं तर खातच नाहीत. मग अशा वेळेला काहीतरी थोडंसं वेगळं म्हणून आपण बनवू शकतो. मेथीपासून वेगवेगळे पदार्थ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही पाहिले नसाल तर तुम्ही पाहू शकता. एकदम पातळ आपल्याला ही पुरी लाटायची आहे. जास्त मोठी लाटायची नाही किंवा जाडही लाटायची नाही. छोटीशीच करायची, पण पातळ करायची, म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांना डब्यालासुद्धा आपण हे देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची. आणि इथं आणखीन एक मी लाटी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. यामध्ये कसुरी मेथी असेल तुमच्याकडे तर ते घाला, म्हणजे त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता इथं माझ्याजवळ कसुरी मेथी नाही, त्यामुळे मी काही घातलेले नाही, पण नाही घातली तरीही चालते. असंही हे खायला खूप छान लागतं. तर आता तुम्ही हे लहान मुलांना सॉसबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर देऊ शकता आणि मोठी माणसं दह्याबरोबर हे खातात. पण आता इथं आजारी माणसांसाठी मी बनवत आहे, त्यामुळं इथं दही काही याबरोबर देणार नाही. आता इथं तवा आपला छान गरम झालेला आहे, तर थोडंसं तेल तव्यावरती टाकून घ्यायचं आणि त्यावरती अगदी अलगद हाताने आपल्याला पराठा टाकायचा आहे. छान दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही तूप किंवा लोणीसुद्धा लावू शकता, पण आजारी माणसांना तूप, दही, दूध, लोणी असे दुधाचे पदार्थ द्यायचे नसतात. त्यासाठी इथं मी तेलाचा वापर केलेला आहे आणि तेलकटसुद्धा जास्त आजारी माणसांना द्यायचं नसतं, कारण तेलकटसुद्धा खाल्ल्यानं खोकला येतो, ढास लागल्यासारखी होते, म्हणून आपल्याला तेलसुद्धा जास्त द्यायचं नाही. इथं मी सुरुवातीचे 2 पराठे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी तेल जास्त लावलेलं आहे, पण नंतरचे न तेल लावताच मी भाजून घेणार आहे. हे पराठे चहाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मग डाळ तडका आपण जे करतो त्या डाळ तडक्याबरोबर सुद्धा हे पराठे खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी पराठे आपले खमंग असे भाजून घ्यायचे. आता ही एकदम पातळ बनवल्यामुळे याला भाजायला वेळ लागत नाही, अगदी पटकन भाजले जातात. तर अशाच पद्धतीनं मी सर्व पराठे तयार करून ठेवलेले आहेत आणि आता एकदम भाजायचे सर्व, म्हणजे पटकन भाजले जातात आणि करायलाही वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात. तर हे छान शेकलेलं आहे, हेही आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी छान असं भाजलेलं आहे, याला कच्चं जास्त ठेवायचं नाही, खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर अतिशय मऊ आणि लुसलुशीत असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही पोळी डब्यामध्ये खाली एखादं कापड अंथरून त्याच्यावरती हे पराठे ठेवू शकता, अगदी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतात. तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ नरम असे झालेले आहेत आणि आजारी माणसांना, म्हाताऱ्या माणसांनासुद्धा चावतील, खाता येतील असे हे पराठे झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.